स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुष. समास दुसरा. शिवशक्ती निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी. दशक 17वा. प्रकृती आणि पुरुष म्हणजे जाणीव आणि नेणिवेचा समास आहे. त्यामध्ये समास दुसरा शिवशक्ती निरूपण नाम. तर समर्थांनी सांगितलं शिवशक्ती म्हणजे काय. शिव म्हणजे शुद्ध सात्विक आणि शक्ती म्हणजे ती 3 गुण सत्व रज आणि तम. शुद्ध सत्वगुण शुद्ध तमगुण शुद्ध गुणांचं वर्णन म्हणजे शिवशक्ती निरूपण समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि या समासामध्ये समर्थ सांगतात की सर्वात आधी जो आहे तो निराकार निश्चळ ब्रह्म आहे. त्यातून ही ब्रह्मातून शक्ती प्रगट झालेली आहे. पृथ्वी प्रगट झालेली आहे. आणि या शिवशक्तीच्या संयोगातून पंचभूते आणि 3 गुण सत्व रज तम आणि पृथ्वी तेज वायू जल आकाश हे पंचतत्व मिळून अष्टधा प्रकृती हे मिळून पूर्ण सृष्टी तयार झालेली आहे. आणि या समासामध्ये 3 गुण आणि पंचभूतांचं वर्णन केलेलं आहे. समर्थांनी यामध्ये ब्रह्मा परब्रह्मा शिवशक्ती आणि सृष्टीची उत्पत्ती यांचं सूक्ष्म निरूपण केलेलं आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ जैसे गगनांतराळ निराकाळ केवळ निर्विकारी. जे हे ब्रह्म आहे हे पूर्णपणे शुद्ध आहे, निर्मळ आहे, निश्चळ आहे, निराकार आहे. त्याला कोणताही आकार नाही आहे. तो स्थिर नाही आहे. तो कोणत्याही रूपात अडकलेला नाही आहे. आणि ते सर्व निर्माणांचं मूल आहे. ते कारण आहे. ते आकाशासारखं आहे, मोठं आहे आणि केवळ निर्विकारी आहे. तो कोणत्याही विकारामध्ये अडकलेला नाही आहे. असा म्हणजे तो ब्रह्म. अंतची नाही ते अनंत शाश्वत आणि सदोदित असंत नव्हे ते संत सर्व काळ. समज सांगतात त्याला अंत नाही आहे म्हणून ते अनंत आहे. त्याला म्हणजे ब्रह्माला अंत नाही. तो शाश्वत आहे, नेहमी सर्वत्र पसरलेला आहे. आणि सदोदित आणि शाश्वत असून असंत म्हणजे नाहीसे नसून सर्व काळ आहेच. त्याला सुरुवात शेवट नाही. त्याला मरण नाही. असं अनंत आहे. परब्रह्म ते अविनाश जैसे आकाश आणि अवकाश न तुटे न फुटे सावकाश जैसे तैसे. म्हणजे अवकाशमय आकाशाप्रमाणे ब्रह्म अविनाशी आहे. ते फुटत नाही, तुटत नाही, जसं तसं शांत आहे. परब्रह्म कधी नष्ट होत नाही. ते सर्वत्र आहे. त्याचा विनाश होत नाही. समोर सांगतात ते ज्ञान न अज्ञान तेथे स्मरण विस्मरण तेथे अखंड निर्गुण निरावलंबी. म्हणजे ब्रह्म हे ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे आहे. त्या अवस्थेत ज्ञान अज्ञान स्मरण विस्मरण काहीही नसतं. ती पूर्ण निरव शांत अवस्था आहे. त्याच्या ठिकाणी स्मरण नसतं आणि विस्मरण नसतं. ते अखंड निर्गुण आणि निरावलंबी आहे. म्हणजे कशावर अवलंबून नसणार आहे ते. ते चंद्र सूर्यना पावक ते काळोखाना प्रकाशक उपाधी वेगळे एक निरोपाधी ब्रह्म. म्हणजे ते चंद्र सूर्यना पावक म्हणजे
त्या परम अवस्थेत सूर्य, चंद्र, अग्नी, प्रकाश, अंधार काहीच नसतं. ते सर्वांच्या पलीकडे आहे. काळोख नाही, प्रकाश नाही, असं ते उपाधिरित आहे. ते निरुपाधी ब्रह्म असं सांगितलंय. निश्चळी स्मरण चेतले, त्यास चैतन्य ऐसे कल्पिले. गुणसमत्वे झाले, गुणसाम्य ऐसे. म्हणजे जेव्हा चेतना शक्ती हलते तेव्हा सृष्टीची सुरुवात होते आणि मूळ माया आणि गुण माया यांचा उदय होतो. निश्चळ परमाच्या ठिकाणी स्मरण स्फुरते, म्हणजे एखादं त्याला चैतन्य मूळ मायाचं बोललेले आहेत. मूळ मायेत गुणसाम्य म्हणजे गुणाचे समानत्व असते, समांतर असतं गुण. इथे दिलंय निश्चळी स्मरण चैतले, त्यास चैतन्य असे कल्पिले. गुणसमत्वे झाले, गुणसाम्य ऐसे. गगनी आली अभ्रछाया, तैसी जाणजे मूळ माया. उद्भवानी वेळया, वेळ नाही. हे निर्गुण ब्रह्मातून गुण निर्माण होतात आणि तेथून अर्धनारीश्वर रूप म्हणजे शिवक्षत्रिय एकत्र प्रकट होतं. जे दिलेलं आहे आकाशात अभ्रछाया म्हणजे ढग जसं यावे तशा ब्रह्माचे ठिकाणी मूळ माया जाणते. जसं अभ्रछाया जशी येते जाते त्याला वेळ लागत नाही, तसं मायेचं आहे. निर्गुणी गुण विकारू, तेची षड गुणेश्वरू. अर्धनारे नटेश्वरू, तयास म्हणिजे. म्हणजे निर्गुणाच्या ठिकाणी जो स्मरणरूपी गुणविकार निर्माण झालेला आहे तो षडगुणेश्वर आहे आणि त्यालाच अर्धनारीश्वर म्हटलेलं आहे. आणि या आदिशक्तीमुळे त्याला नाव अर्धनारी नटेश्वर म्हटलेलं आहे. अर्ध नर आणि अर्धी नारी म्हणून अर्धनारी नटेश्वर. आदिशक्ती शिवशक्ती, मुळी आहे सर्व शक्ती. तेथून घेऊन नाना व्यक्ती निर्माण झाल्या. समोर सांगतात आदिशक्ती शिवशक्ती ही मूळ माहितच सर्व शक्ती आहे आणि तेथूनच पुढे नाना व्यक्ती निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे आदिशक्तीमुळे नाना प्रकारची सृष्टी सर्व आहे ती निर्माण झालेली आहे आणि संपूर्ण जग विश्व या शिवशक्तीच्या संयोगातून निर्माण झालेलं आहे. तेथून पुढे शुद्ध सत्व, रजतमाचे गुणत्व. तयासी म्हणजे महतत्व, गुणक्षोभिनी. समोर सांगतात तेथून पुढे शुद्ध सत्व आणि त्यामध्ये रजतमाचे गुप्तपणा अस्तित्व आहे, त्यालाच महत्व किंवा गुणशोभिनी म्हटलेलं आहे. मुळी असेची ना व्यक्ती, तैसी कैसी शिव शक्ती. ऐसे म्हणाल तरी चित्ती, सावधान असावे. म्हणजे मूळ माया व्यक्ती नसते, मूळ मायात व्यक्ती नसते, पण शिवशक्ती कशी असेल असं म्हणाल तर ती सावध होऊन समर्थाला ऐका, श्रवण करा, सावधान असावे. ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड. अधोर्धा पाहता निवाड, कळ येते. म्हणजे ब्रह्मांडावरून पिंड किंवा पिंडावरून ब्रह्मांड असा अधोर्ध्व म्हणजे विषयाकडून आत्म्याकडे विचार केला. विषयाकडून आत्म्याकडे जर विचार केला तर त्याचा निवड कळून येतो. बीज फोडून आणले मळा, ते फळ तो दिसेना. वाढत वाढत पुणे नाना, फळे येती. म्हणजे जर आपण बीज फोडून पाहिलं तर ते फळ दिसत नाही, वाढत वाढत पुढे नाना फळे येती. पण ते बीज जर वाढलं, वृक्ष झाला, त्याला अनेक फळं येतात, कारण बीज सूक्ष्म आहे आणि त्याचा परिणाम फळ हे प्रगट होतं, ते दिसतं आपल्याला. फळात बी असते, जर फोडून पाहिलं तर त्यात आपल्याला दिसून येत नाही, फळ दिसून येत नाही. पण जेव्हा ते बीज अंकुरित होऊन वाढत वाढत जर त्याचं मोठं झाड झालं, वृक्ष झालं, तर त्याला अनेक फळं लागतात.
आणि तेव्हा ते चक्र पूर्ण होतं. फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे, तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी. म्हणजे फळ फोडून पाहिले तर बीज दिसून येते, आणि जर बी फोडली तर त्यात फळ दिसून येत नाही. म्हणजे पिंड ब्रह्मांडाचा विचारही असाच आहे. परिणामात कारण दिसते, पण कारणात परिणाम दिसत नाही. जसं आपल्या जन्मामार्गे पूर्वज आहेत, उदाहरण आहे समज सांगते, जसं आपल्या जन्मामागे पूर्वज आहेत, पण पूर्वजामध्ये आपण दिसत नाही, ते म्हणजे परब्रह्म. नर नारी दोन्ही भेद, पिंडी दिसती प्रसिद्ध, मुळी नसता विषेद, होतील कैसी. म्हणजे नर आणि नारी दोन्ही भेद आहेत. स्त्री पुरुष या भेदातून पिढी वाढते, एकत्र आलं की पिढी निर्माण होते, पण मूळ तत्व एकच आहे. भेद फक्त देहापुरता असला तरी मूळ पुरुष तत्व हा एकच आहे. नर नारी हे दोन्ही बाह्य जगात पिंडामध्ये स्थूल देहात स्पष्टपणे दिसतात, वेगवेगळे दिसतात, आणि मुळात म्हणजे मूळ माहीत जरी ते नसतील तर ते पुढे प्रगट कसे होतील. नाना बीज रूप कल्पना, तीत काय एक असेना, सूक्ष्म म्हणून भासेना एकाएकी. म्हणजे मूळ मायाच्या ठिकाणी बीज रूपाने नाना कल्पना असतात. प्रत्येक स्थूल गोष्टीचे मूळ वासना, सूक्ष्म इच्छा, प्रेरणा आहे, ती आधी दिसत नाही, पण तिच्यामुळेच ती कृती होत असते. समज सांगतात, कल्पना वासना सूक्ष्म आहेत म्हणून सहजासहजी कळून येत नाही. स्थूळांचे मूळ ते वासना, आणि ते वासना आधी दिसेना, स्थूळा वेगळा अनुमानेना सकळ काही. म्हणजे स्थूळाचे मूळ ते वासना, आणि वासना आधी दिसेना, म्हणजे प्रत्येक स्थूळ गोष्टीचे मूळ वासना, सूक्ष्म इच्छा, प्रेरणा आहे, ती दिसत नाही, पण ते तिच्यामुळेच कृती होते. आणि स्थूलाखेरीज आणखी काही असेल तर ती कल्पना येत नाही. कल्पनेची सृष्टी केली, ऐसे वेदशास्त्र बोलिली, दिसेना म्हणून मिथ्या केली, न पाहिजेत की. म्हणजे वेदशास्त्रात कल्पनेने सृष्टी केल्याचं वर्णन येतं, ते दिसत नाही आहे म्हणून मिथ्या केली असं समजता कामा नये. मिथ्या म्हणजे खोटं. सृष्टी ही परमात्म्याच्या संकल्पातून तयार झालेली आहे असं वेदामध्ये लिहिलेलं आहे, पण हे गूढ आहे, खरं आहे. केवळ शब्दांनी पूर्ण समजत नाही, त्याला आत्मनिवेदन लागतं, विवेक लागतो समजण्यासाठी. समर्थ सांगतात, पडदा एका एका जन्माचा, तेथे विचार कळे कैचा, परंतु गुढत्व हा नेमाचा ठाव आहे. म्हणजे जीवाला अनेक जन्म घ्यावा लागतात, तेव्हा हे रहस्य पूर्णपणे समजतं, ते पण कठीण आहे. एकेका जन्मामुळे एक एक पडदाच जणू उत्पन्न होतो. समोर सांगतात, मग ब्रह्मासंबंधीचा विचार कसा कळणार. म्हणून सिद्धांताच्या गोष्टी नेहमीच गूढ असतात असा नियम आहे. नाना पुरुषांचे जीव, नाना स्त्रियांचे जीव, एकची करी देह स्वभाव वेगळाले. म्हणजे नाना पुरुषांचे जीव आणि नाना स्त्रियांचे जीव हे जीवनसत्व जीवन स्वरूपाने एकच आहेत, पण देहामुळे देहस्वभावामुळे वेगवेगळे असतात. आत्मा एकच आहे, फक्त शरीर वेगळं आहे. समर्थ सांगतात, देह वेगळं आहे म्हणून ते भिन्न दिसतात. आत्मा एकच एक, चालवी तिन्ही लोक. नवरसी नवरी न लगे, ऐसा भेदो दिसो लागे, पिंडावरण उमोगे ब्रह्मांडी बीज. म्हणजे समर्थ सांगतात, नवरीस नवरी न लगे, म्हणजे नवरीला नवरी नको असते. ते आपण पाहिलं आहे का, नवरी नवरीचे लग्न केलं आहे, एकत्र राहिले आहेत, तिला नवरा हवा असतो.
असं भेद पिंडावरून दिसू लागतो. म्हणजे त्यावरून त्या ब्रह्मांडातही बीजरूप असतो हे उमगू लागतं. जसं बीजापासून वृक्ष होतो तसाच पिंडामधून ब्रह्मांडाचा विस्तार होतो आणि सूक्ष्मातून स्थूल निर्माण होते. नवरीचे मन नवऱ्यावरी, नवऱ्याचे मन नवरीवरी, आयसी वासनेची परी मुळीहून पाहावी. म्हणतात नवरीचे मन जसं नवऱ्यावर असतं, नवऱ्याचं मन जसं नवरीवर असतं, तसं वासनेची रीत आहे. ती आपल्याला मुळापासून समजून घ्यावं लागेल. वासना मुळीची अभेद, देह संबंध झाला भेद, चुचता देहाचा संबंध भेद झाला. म्हणजे वास्तविक मूळ वासनेमध्ये अभेद आहे, पण स्थूल देहाच्या संबंधाने भेद उत्पन्न होतो आणि देहाचा संबंध तुटला की भेद निघून जातो. नर नारीचे बीज कारण शिवशक्तीमध्ये जाण, देहधरिता प्रमाण कळव येते. म्हणजे नर नारीचे बीज कारण हे शिवशक्तीमध्ये असते आणि देह धरला की प्रत्यक्ष प्रमाणावरून हे आपल्याला दिसून येते. नाना प्रीतीच्या वासना एकमेकांचं कळेना, तीक्ष्ण दृष्टीने अनुमाना काहीस येते. समज म्हणतात नाना प्रीतीच्या वासना. प्रीती म्हणजे प्रेम. प्रेमाचे अनेक प्रकार आहेत, अनेक वासना आहेत. एक प्रकारचं प्रेम नसतं. प्रत्येकाच्या अंतःकरणात वेगवेगळ्या वासना, सूक्ष्म प्रेरणा असतात. एकाचा उलगडा दुसराच होत नाही आणि सूक्ष्म दृष्टीने पाहिलं की अशी कल्पना येऊ शकते. बाळकासी वाढवी जननी, हे तो नवे पुरुषाचेनी, उपाधी वाढे जये चेनी, ते हे वन्निता. म्हणजे बालकास वाढवत जननी. जननी म्हणजे आई. मुलाला वाढवायला आईच पाहिजे. आईचं प्रेम निरपेक्ष आहे. तिला कंटाळा आलाच त्रास कधीच वाटत नाही आणि तिचं हे प्रेम जे असतं ते स्वार्थरहित आहे, निस्वार्थ प्रेम करते. म्हणून ती द्वैती स्वरूपाची आहे. तिला देव म्हटलेलं आहे. पुरुषाची ही गोष्ट होऊ शकत नाही म्हणून स्त्रीला आणलेलं आहे. समर्थाने स्त्री बनवली आहे. स्त्रीमुळेच उपाधी वाढते. वीट नाही कंटाळवाणी, आलस्य नाही त्रास नाही, इतकी माया कोटेची नाही, माते गगळी. म्हणजे मातेला जरी वीट येत नाही, कंटाळ येत नाही, आळस येत नाही, त्रास वाटत नाही, मातेशिवाय इतके प्रेम कुठे दिसून येत नाही. नाना उपाधी वाढवू जाणे, नाना मायेने गाऊ जाणे, नाना प्रीती लावू जाणे, नाना प्रपंचाची. म्हणजे नाना उपाधी वाढवी जनी, नाना प्रीती लाड जनी. म्हणजे स्त्री पुरुषांमधील आकर्षण हे सृष्टी विस्तारासाठी आहे. समोर सांगतात ही गोड लाड आपुलकी यामागची सर्व योजना आहे. स्त्रीमुळेच नाना उपाधी वाढतात. स्त्री प्रेम करून मायेने पुरुषास गुंतून ठेवलेलं आहे आणि नाना प्रकारचं प्रेम त्या प्रपंचाची गोडी लावते. समोर सांगतात पुरुषास स्त्रीचा विश्वास, स्त्रीस पुरुषांचा संतोष, परस्परे वासनेस बांधून टाकिले. बघा, म्हणजे पुरुषाला स्त्रीचा विश्वास आणि स्त्रीस पुरुषाचा संतोष म्हणजे आवड, या परस्पर नात्यातून संसाराची गाठ बांधलेली आहे. आणि या वासनेने सर्व जीवन बांधून टाकलेलं आहे. ईश्वर मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतून राहिले, लोभाचे गुंडाळे केले, उगवेना ऐसे. म्हणजे ईश्वराने युक्ती करून मनुष्य मात्रच गुंतून टाकलेलं आहे. लोभाचा असा गुंता केला की काही केला उलगडत नाही. म्हणजे ईश्वराने अशी युक्ती केली आहे
की जीव परस्परमध्ये गुंतून राहिला पाहिजे. आणि ही जर गुंतवणूक नसती तर संसार झालाच नसता, समज सांगतात. ऐसे परस्पर आवडी स्त्री पुरुषांची महागोडी, ते मुळी होऊन चाललेली रोकडी विवेक पहावी. आणि समर्थ सांगतात, ऐसे परस्परे आवडी स्त्री पुरुषांची महागोडी. इथे विवेक आवश्यक आहे. मुळापासून चाललेली रोकडी विवेकी पहावी. आकर्षण नैसर्गिक आहे, पण त्यात विवेक हवा, समर्थ सांगतात. नाहीतर माणूस मोहात अडकेल. असे स्त्री पुरुषांना परस्पराची अत्यंत आवड असतेच, पण परस्पराबद्दल त्यांची अत्यंत गोडी वाटते. म्हणून मुळापासून चालत आलेली आहे हे विवेकाने जाणून घ्यायचं आहे, समर्थ सांगतात. मुळी सूक्ष्म निर्माण झाले, पुढे स्पष्ट दिसून आले, उत्पत्तीचे कार्य चाले उभयांकरिता. म्हणजे आधी सूक्ष्म भेद, वासना, आकर्षण निर्माण होतं, नंतर तो स्थूल देहात प्रगट होतं आणि त्यातूनच सृष्टीचा निर्माण झालेला आहे, विस्तार झालेला आहे. अगदी मुळात सूक्ष्म भेद निर्माण होतो आणि त्यातून पुढे स्थूल देहात स्पष्ट दिसून येतं. म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या उभयतामुळेच हे सर्व उत्पत्तीचं कार्य चालत असतं. मुळी शिवशक्ती खरे, पुढे झाली वधूवरे, 84 लक्षे विस्तारे विस्तारेली जे. म्हणजे समर्थ सांगतात, मुळात सूक्ष्म निर्माण झाले, अगदी मुळात स्थूल भेद निर्माण होतं आणि पुढे स्थूल देहात स्पष्ट दिसून येतं. म्हणजे मुळात जीव शिवशक्ती आहे ती खरी आहे, तिचं पुढे वधूवर होतात, लग्न लागतं. मुळात शिवशक्ती एकच आहे, त्यांच्या संयोगातून 84 लक्ष योन्यांचा विस्तार झालेला आहे असं सांगितलेलं आहे. येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास पाहिजे आणले, विवरल्या विन बोलिले ते व्यर्थ जाणावे. समर्थ सांगतात, स्त्री पुरुष आकर्षण हे केवळ देहाचे नसून सृष्टीच्या नियोजनाचा भाग आहे. प्रेम, वासना, विश्वास हे सर्व सृष्टीचं सूक्ष्म शक्तीचं कार्य आहे आणि त्यामध्ये विवेक ठेवला तर आध्यात्मिक उन्नती होईल आणि अंतिम सत्य आहे मात्र शिवशक्तीचे अद्वैत आहे. समर्थांनी शेवटला सांगितलेलं आहे, येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोते मनास पाहिजे आणले, विवरल्यासी बोलिले व्यर्थ जाणावे. समर्थ सांगतात, याप्रमाणे इथे शिवशक्तीचं वर्णन केलेलं आहे. श्रोत्याने नीट समजून घ्यायचं आहे, मनन करायचं आहे, विचार करायचा आहे आणि नीट विवरण केल्यानंतर बोलता असते ते व्यर्थच होय हे जाणून घ्यायचं आहे. इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.